सन्माननीय काकासाहेब खंबाळकर साहेबांना विनंती करतो आहे की त्यांनी मनोगत व्यक्त करावं। काकासाहेब खंबाळकर। आज मामांना 75 वर्ष पूर्ण झालेले आहेत, म्हणून त्यांची 75वी साजरी होते। 75वी साजरी होण्यापूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, भगवान गौतम बुद्ध यांना सर्वांनी वंदन केलं आणि खास करून केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब आणि सीमाताई या ठिकाणी हजर राहिल्यात आणि त्यांच्या बाजूला मामी पण बसल्यात, मामाच्या मामी। आणि मामी असल्यामुळे मामाला एक मोठी साथ मिळाली त्या काळामध्ये। आणि आजच्या ह्या कार्यक्रमाला खास करून साहेब जसे आलेत तसे मी थोडंसं काही वेगळ्या पद्धतीची काही माणसं बोलवली। त्यामध्ये लाखोनी ज्याला हे होतात, लायक होतात असे आमचे नदीम बाबा, उभे राहून जय भीम करा। नदीम बाबा हे फार प्रसिद्ध आहेत, म्हणजे त्यांना फार मोठं देशातून त्यांना लायक करतात। आणि त्यांच्याबरोबरच दुसरे आमचे रेहमान भाई हे देखील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियामध्ये दाखल झालेले आहेत। त्यांच्या येण्याने आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची फार मोठी भरभराट होणार आहे। असं एक उदाहरण आम्ही काल धुळ्याला वगैरे जाऊन आलो तेव्हा आम्ही सगळं चित्र पाहिलं। लाखोने लोक येतात आणि त्यांना हे लाईक करतात आणि त्यांच्यासोबत असतात, त्यांच्यावर फोटो काढायला येतात। आणि आज मामांच्या कार्यक्रमाला ह्या जो दोन महान व्यक्ती हजर राहिलेले आहेत, ताई आणि साहेब आणि हे दोन लोक, आता हे सगळं घडत असताना खूप काही बोलावंसं जरी वाटत असलं तरी मामा, तुम्ही आणि मी आठवले साहेबांच्या सोबत जेव्हापासून आलो तो लोकांना असं वाटायला लागलं की DM जवान मामा हे साहेबांचे मामा आहे, असं लोकांना वाटायला लागलं। आणि मी साहेबांचा काका आहे असं त्या लोकांना वाटायला लागलं। म्हणजे आमचं जे नातं आहे कौटुंबिक नातं आहे आणि कौटुंबिक नातं हे आठवले साहेबांनी देखील पाळलेलं आहे। आज आमच्या अडी अडचणीमध्ये आठवले साहेब नेहमी धावून येतात, इतरांच्या ह्याच्यामध्ये जातात, तसे आमच्या साधीत ते धावून येतात। आता विषय आला माझ्याबद्दल की काका गेले आणि काका आले, आणि काका गेले आणि काका आले, का आले? हे लवचंबक इथं बसलंय ना, या लवचंबक साठी काका जातील आणि परत येतील, आता परत जाणार नाही। कारण आता माझी 80 मी पार झालेला आहे। आणि आठवले साहेबांना जेव्हा मी भेटायला गेलो तर गौतम भाऊनी काय सांगायचं ते सांगितलं, पण आठवले साहेबांनी एवढं मोठं स्वागत माझं केलं। त्या ठिकाणी मला खास करून जेवणाला बोलवलं। आता खरं म्हणजे आम्ही त्या काळात वेगळं खायचो, यावेळेला साहेबांनी चिकन आम्हाला चाललं आणि ते चिकन खायला आम्ही आलो। काकी आणि मी होतो, मोठ्या काकी तर गेलेल्या आहेत आपल्या, पण छोट्या काकीला घेऊन मी गेलो होतो। सांगायचं तात्पर्य असं की आम्ही कौटुंबिक जिव्हाळा जपत असल्यामुळे आज मामाने आयुष्यामध्ये जेवढं काही काम केलेलं आहे, गौतम भाऊने त्याच्यात थोडक्यात सांगायचा प्रयत्न केला। पण मामाचं माझं नातं असं राहिलेलं आहे की मामा आणि मी संपूर्ण महाराष्ट्रात फिरलोय, उद्या फिरणार आहोत आम्ही। आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची जी पताका आहे ही अशा पद्धतीने आम्ही घेऊन जाणार आहोत की आठवले साहेबांचा जो आदेश आहे तो आम्ही शिरधारे मानून आम्ही आमचं काम चालू ठेवलेलं आहे। आणि म्हणूनच हे दोन नुमंदे यांना मी खास करून या ठिकाणी बोलवलं, त्यांना सांगितलं तुम्ही सामील व्हा। एक तर आहे तर सामील, पण दुसरे जे बाबा, नदीम बाबा जे आहेत, तुम्ही जर याच्यामध्ये पाहिलं म्हणजे कॅमेऱ्यामध्ये पाहिलं किंवा याच्यात बघितलं तर त्यांना लाखोनी त्यांना हे करणारे लोक आहेत, ते खास करून त्यांना इथं बोलवलेलं। आणि ही पार्टी जी आहे म्हणजे बौद्ध, दलित आणि मुस्लिम अशा लोकांना सोबत घेऊन सत्ताधारी पार्टी होण्याच्या दृष्टिकोनाने आम्ही वाटचाल करणार आहोत, याची मला हे आहे। आणि मामाला मी या ठिकाणी शुभचिंततो। मामा, तुम्ही यापुढे असंच पुढे चालत राहा आणि आपण सोबत राहूया आणि काम करूया। जय भीम, जय महाराष्ट्र, जय भारत।